आज असं दाट धुकं पडलं आहे. शोधता शोधता सहज लक्ष गेलं आणि हा शाल्मलीचा वृक्ष अखेर मला दिसला. हो, ही काटेसावर. पहा कसे मुळापासून वरपर्यंत असे काटे काटे आहेत. हे पहा असे उंच वर झाड गेले आहे. ही अशी त्याची पाने आहेत. या सावरीच्या झाडाच्या काट्यांचा सुद्धा उपयोग आहे बरं. हे काटे काढून ते मुरमांवर उगाळून लावले असता मुरमे बरी होतात. हिंदू धर्मामध्ये लग्नामध्ये याला महत्त्व आहे. लग्नामध्ये नीम सांडणे हा एक विधी असतो. त्यावेळी या काट्यांना महत्त्व आहे. याच्या 4 काठ्या काढतात आणि 3 काठ्या अशा वरती बांधून त्यामध्ये वधूला आणि वराला स्नान घालण्यात येते. वरती वडे लावतात आणि मध्ये बसून त्या वधूला किंवा वराला आंघोळ घालण्यात येते आणि नीम सांडण्यात येतो. आदिवासींमध्ये लग्न झाल्याबरोबर वधूवरांना या वृक्षाची ओळख करून देण्यात येते. शाल्मली किंवा सावर या वृक्षाचे औषधी महत्त्वसुद्धा खूपच आहे. पुढील भागात मी या वृक्षाच्या फुलांची माहिती सांगणार आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा वृक्ष आहे सावर किंवा शाल्मली वृक्ष.